नमस्कार. आजच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्या लग्नाच्या मेहंदी फंक्शनचा संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या युट्यूबच्या ब्लॉगवर टाकला आहे. नक्की बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा. मी कुणाला चूज केलं होतं ते तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल. लग्नाची तयारी करत असताना मेहंदी म्हणजे अव्वल विषय. मेहंदीची तयारी करत असताना आवश्यक अशा 5 गोष्टी मी आज सांगणार आहे. वाव! सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेकोरेशन. समारंभ कुठेही असो, घरी असो किंवा एखाद्या वेन्यूच्या ठिकाणी असो, पण डेकोरेशन हे आलंच. मी चूज केलं होतं कालोखे डेकोर्स यांना, जे साताऱ्याचे आहेत आणि ते आपल्याला हवं तसं हव्या त्या रेंजमध्ये डेकोरेशन करून देतात. त्यांचा नंबर आणि डिटेल्स इथे. माझ्या मेहंदीच्या फंक्शनसाठी लागणारा मंडप आणि डेकोरेशन हे सर्व काही त्यांनीच केलं होतं. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहंदी काढणारी आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट. साताऱ्यामध्ये चूज केली होती फातिमा मुल्ला नावाची मेहंदी आर्टिस्ट, जिने अप्रतिम मेहंदी काढली. आणि माझ्या मेहंदीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, वेगवेगळ्या रेंजमध्ये. म्हणजे तुम्हाला फुल हँड पाहिजे असेल तर वेगळे चार्जेस, शॉर्ट हँड पाहिजे असेल तर वेगळे चार्जेस. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्वेलरी. माझ्या मेहंदीच्या फंक्शनसाठी जी ब्लू कलरची ज्वेलरी होती ती FC रोडला मेट्रो म्हणून एक चप्पलचं शॉप आहे, त्याच्या खालीच एक ज्वेलरीचं खूप रिझनेबल शॉप आहे. तिथे फक्त 200 रुपयाला मी ती ज्वेलरी आणली होती. आणि माझा जो लेहंगा होता तो सोच म्हणून जो ब्रँड आहे त्यांचा सेल लागला होता. नुकताच माझ्या लग्नाच्या आधी सेल लागला होता, तर तो फक्त 1,500 रुपयाचा ड्रेस आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहंदीच्या फंक्शनसाठी असो, अगर मुहूर्तमेढ किंवा घाण्यासाठी लागणारं डेकोरेशन असो, जे फुलांच्या रिअल फ्लावर्समध्ये केलं जातं, झेंडूची फुलं, शेवंतीची फुलं, किंवा कुणाला स्वतःचं घर रिअल फ्लावर्समध्ये डेकोरेट करायचं असेल, तर माझी खूप जवळची आणि खास मैत्रीण काजल म्हणून आहे. तिचे मी डिटेल्स तुम्हाला देईन. अगदी सुंदर आणि खूप माफक दरात तुम्हाला सर्व्हिस देते, वेळेवर देते आणि खूप रिअलिस्टिक डेकोरेशन करते. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटोग्राफर. सगळी तयारी झाली पण फोटोच नाही काढले तर काय उपयोग ना, व्हिडिओज नाही काढले तर काय उपयोग. तर आम्ही आमच्या लग्नासाठी चूज केले होते 7 वाव स्टोरीज, ज्यांनी मेहंदी, हळदी, लग्न स्टार्ट टू एंड आमचं सगळं पॅकेज दिलं होतं आणि ते पण रिजनेबल दरात. आम्ही जेव्हा फोटोग्राफर चूज केला होता तेव्हा 1,40,000 दोन्ही बाजूंचे फोटोज त्यांनी काढून दिले. आताचं मार्केट एवढं वास्ट आहे, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर विश्वास नाही ठेवायचा हेच आपल्याला कळत नाही, कन्फ्युजन होतं. कुणाला अजून डिटेल्स हवे असेल तर कमेंट मी इन कमेंट बॉक्स. 5 आणि महत्त्वाच्या गोष्टी मी मेहंदीबद्दल तुम्हाला सांगितल्या. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटूया नवीन भागात काही 5 गोष्टींसोबत.